शिर्डी नजीकच्या बिरोबाबन येथे श्री संत बाळूमामाची पालखी आणि मेंढ्यांचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी होत आहे। दर दिवशी महाप्रसाद, अन्नदान आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असून बाळूमामांच्या पालखीचे आणि मेंढ्यांचे दर्शन घेऊन मोठे समाधान लाभते अशी प्रतिक्रिया भाविक भक्त देत आहेत। तर शिर्डीचे श्री सद्गुरू साईबाबा जागृत देवस्थान, वीरभद्र महाराज आणि बिरोबाबन येथे श्री संत बाळूमामांच्या पालखीच्या दर्शनाचा लाभ मिळणे हा तिहेरी योग असल्याचे भाविकांनी सांगितले। बाळूमामाच्या नावाने चांग भलं। आता ही बाळूमामाची पालखी क्रमांक 1 इथे शिर्डी नगरीमध्ये आलेली आहे आणि श्री आपले संत साईबाबा आहे। तसेच त्याच पद्धतीने आदमापूर येथील बाळूमामा हे पण फार मोठे संत होते आणि त्यांच्या ज्या मेंढ्या आहे त्या मेंढ्या बघण्यासाठी इथे लाखो भाविक आलेले आहेत। त्याच पद्धतीने आम्ही पण शिर्डीतून बाळूमामांचं दर्शन आणि कने आंबेलचा प्रसाद घेण्यासाठी इथे आलेलो आहे। तर फार प्रसन्न वाटत आहे आम्हाला। आणि या बाळूमामांच्या म्हणजे संत नगरीमध्ये शिर्डीमध्ये आपल्या इथे आल्यामुळे सगळ्यांना फार आनंद झालेला आहे। आणि वीरभद्र मंदिर देवस्थान, तसेच साईबाबा आपले देवस्थान आणि बाळूमामांचं देवस्थान हे तिहेरी योग इथे आल्यामुळे पूर्ण शिर्डीतील भक्ती लोकांना व पंचक्रोशीतील लोकांना फार आनंद झाला आहे। आणि अशी पालखी वारंवार इथे यावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। जय बाळूमामा। बाळूमामाच्या नावाने चांग भलं। ओम श्री साईनाथाय नमः। या ठिकाणी मामांच्या सेवेत आल्यानंतर मामांच्या जर बकऱ्याची सेवा केली तर कुठलाही नवस किंवा कुठली अडचण असेल तर ती आपली दूर होती। पहिल्यापासून मामांनी समाधी घ्यायच्या अगोदरपासूनची आख्यायिका आहे। आज मामांच्या पालखीचा या बिरोबावनात 5वा दिवस आहे आणि बुधवारी एकादशी आहे। गुरुवारी द्वादशीचा सकाळी कार्यक्रम होऊन आरती होऊन मामांची पालखी पुढच्या गावाला मार्गस्थ होणार आहे। या ठिकाणी आज 5 दिवस झालेले आहेत। अजूनही 4-5 दिवस या ठिकाणी मामांची पालखी मुक्कामाला राहणार आहे। तरी या परिसरातील लोकांनी मामांच्या आरतीचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा। संध्याकाळ महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम होतो। ज्याची इच्छा असेल त्यांनी 2-4 मिळून किंवा 10 जण त्यांच्या इच्छेप्रमाणे शेतमालकाच्या गावकऱ्याच्या इच्छेने या ठिकाणी प्रसाद करतात आणि पंक्ती घालतात। ते काय बोलेल ते शेवट हे खरं होते बाळूमामाला। आणि बाळूमामाच्या पालखीत माझ्याकडे साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम ही मी सेवा करतोय। ते अनुभव म्हणजे काय, कुठल्या गावात जाईल पुढे तिथं भाविक भक्त भरपूर येतात, चरडणे दर्शन घेतात पालखीचे बाळूमामाचे व त्यांची काय इच्छा असेल, मनोकामना असेल ती पूर्ण होऊन जाते। या आशाने भाविक भरपूर येत आहेत। शिर्डीमध्ये भाविक कसं आहे, इथं भक्त ज्यादा आहे बाळूमामाजी हे, त्यामुळं पालखी आले कुठे असे ना भाविक मोठ्या संख्येने येतात। एकीकडे साईबाबा, वीरभद्र आणि एकीकडे बाळूमामा हे सगळे योग्य जुळून येतोय। त्याकरता आम्हाला भरपूर आनंद होतो आणि भाविकांना पण भरपूर आनंद होतो।
नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।